अरे घेत वाढवा म्हटलं थोडासा. हॅलो ची हॅलो शार्प द्या. हॅलो हॅलो ची हॅलो. ताप त्या उन्हाने जळती पान माझे पाठीवरती आहे दप्तराचे ओझे. हा भयान वारा तण माझे भाजे धाव थेंब गळती लय ताजे ताजे. येऊ द्या दया हो मज पामराची बैसुनी घ्या मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला. हा बाबू थांबा गाडी वाद दादा पाड एकटा मी भीमा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव. गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला. गाडी वाढ बोले जात सांग बाळा दिसतो खरोखर लय साधा भोळा. गाडी वाढ बोले जात सांग बाळा दिसतो खरोखर लय साधा भोळा. भीम बाळ बोले महार बिवेळा गाडी वाढ बोले वाटेल माझी गाडी आणवी कसरे घेऊ मी तुला. गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला. लगेच चालले उपकार तुमचे विसरणार नाही देतो तुम्हाला विमानाची गाडी. उपकार तुमचे विसरणार नाही देतो तुम्हाला
हो मला हॅलो 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 हार्मोनियमचं मॉनिटर हॅलो साऊंडवाले आवाज वाढव डीजे तुला तुझ्या बायकोच्या बहिणीची शपथ आहे लग्न व्हायचं आहे ते हॅलो आवाज द्या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो तथागत भगवान बुद्ध की जय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विजय असो सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो. माझी तब्येत थोडं ठीक नसल्यामुळे मी थोडं कमी बोलतो जास्त बोलणार नाही कारण 2-3 दिवसापासून माझ्या धिंगाणा व्हायला आहे आणि त्याच्यात साऊंडवाले जोरदार आहे. काय नाव आहे तुमचं? हारले आम्हाला धरणं येईल. बोला भारत माता की. आणि माझं कीर्तन मनोरंजनातून आहे मावशी मनोरंजनातून प्रबोधन आहे माझं आणि मनोरंजनातून आपल्याला फुलेशाहू आंबेडकर शिकायला लागणार आहे. आजचा कार्यक्रम तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आहे. बौद्ध सांस्कृतिक मंडळ हिंगोली द्वारा संचालित टाळी वाजवून द्या आयोजक मंडळीच्या नावानं आणि 1988 साली स्थापना झाली आणि 38 वर्ष आहे. जोरदार टाळी वाजवा. एक तर मी कोणी व्याख्याता नाही मी साधं कीर्तनकाराव गरीबाचं पोरगाव पण आयोजक मंडळींचे आभार आहेत त्यांनी मला व्याख्यानासाठी बोलावलं आणि आज आदरणीय चंद्रकांत पाईकराव साहेबांची भेट झाली. जोरदार टाळी वाजवा द्यायच्या नावानं 3 दिवसासाठी शाळेचं पूर्ण ग्राउंड अवेलेबल करून दिलं. हे विचार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे आणि आपला कार्यक्रम मनोरंजनातून प्रबोधन आहे. काऊन का मनोरंजन केल्याशिवाय लोकांचे फाउंडेशन फिट नाही होत. थोडसा इको कमी करून द्या. हॅलो मनोरंजन केल्याशिवाय लोकांचे फाउंडेशन फिट नाही होत म्हणून माझा कार्यक्रम मनोरंजनातून प्रबोधन. कारण आज समाजाला काय पाहिजे नाही तर इतकी भयानक परिस्थिती चालू आहे पण या कीर्तनाची भजनाची खरी गरज या तरुण भावांना लहान पोरांना सर्वात जास्त आहे. माझं कीर्तन लहान पोरांसाठी जास्त राहते काऊन का मी म्हातारीने सांगत नाही. म्हातारीनं जन्मभर देवदेव केलं पण थोबाडातून बिडी बंद नाही केली म्हणून माझे कीर्तन लहान पोरांसाठी जास्त आहे. म्हणून जे काही लहान पोरं मागे बसले असतील त्यांना समोर पाठवा. आई वडिलांना विनंती राहील लहान लहान लेकरांना लहान मुलींना लहान पोरांना समोर पाठवा कारण कार्यक्रम त्यांच्यासाठी आहे. मनोरंजनातून प्रबोधन. ये रे बेटा समोर ये लहान लहान पोरं ये रे काळं जॅकेट ये बेटा या लहान लहान पोरं पोरी समोर या. माझा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. मी म्हातारीने सांगत नाही याची शेती उपजावू नये आता पतझड झाली आहे जमीन
आणि कार्यक्रमात राहते कोण 60-70च्या पलीकडचे. ज्याचे हेडफोन खराब झाले ते राहते कार्यक्रमात, ज्याचे स्पीकर फाटून आहे ते राहते कीर्तनात, आणि ज्याचे अप्पर डिप्पर गेले डोळ्याचे ते राहते भजनात. पण या कीर्तनाची भजनाची खरी गरज या लहान भावांना जास्त आहे. आणि मला विषय दिला सर्वांचे बाबासाहेब आणि सर्वांसाठी बाबासाहेब. जोरदार टाळी वाजवून द्या आयोजक मंडळीच्या नावानं. आपल्याला हसत खेळत बाबासाहेब शिकायचे आहे की भीम बाबा का नाम ले प्यारे, जी रहे हैं सब उनके सहारे, जी रहे हैं सब उनके सहारे, जी रहे हैं सब उनके सहारे. भीम बाबा का नाम ले प्यारे, भीम बाबा का नाम ले प्यारे, जी रहे हैं सब उनके सहारे, जी रहे हैं सब उनके सहारे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायला लागेल. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर समजणं गरजेचं आहे. मावशी एक तर या जानेवारी महिना आणि फरवरी महिना या महिन्यात बाहेरची संख्या कार्यक्रमाला कमी राहते. काऊन का तुमचा आवडीचा सण आहे मकर संक्रांत. इतका खतरनाक सण आहे तो. एका एका बाईच्या घरी 15-15 जणीचा मोर्चा. काऊन तर चालली बाई वाण घ्यायला. आणि त्या वाणात भेटते काय व मावशी? सडले बोरण, हेकोडे चम्मच, किडेल जाम, थोडेसे छटाकभर गहू, काय भेटते त्या वाणात? वाण वाटू नका आणि वाण देऊ नका असं अजिबात म्हणत नाही मी. वाण जरूर वाटा, हात सोडून प्रार्थना राहील तुम्हाला. पण त्या वाणात सडले बोरण, हेकोडे चम्मच वाटल्यापेक्षा एखादं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाट मावशी. तुम्हाला वाण वाटू नका असं अजिबात म्हणणार नाही मी. वाण जरूर वाटा, पण सडले बोरण, हेकोडे चम्मच वाटल्यापेक्षा एखादं छत्रपती शिवाजी राजाचं पुस्तक वाटा. तर हे लेकरं घडतील. तुम्हाला वाण वाटायचं तर सावित्रीबाई फुलेचं पुस्तक वाटा. तर हे लेकरं घडतील. आज त्या विचाराची गरज आहे. नाही तर या वानाच्या पै मावशी काल माझ्या गावात झगडा झाला. खाऊन ते एका बैले भेटली ते केस इचरणी, आणि एका बैले भेटली अंग घासणी, आणि एका बैले भेटली तो 2 रुपयाचा हेकोडा चम्मच, आणि एका बैले भेटली चाय गायनी, एका बैले भेटले तो 1 रुपयाचा केसाला लावता बो. जिल्हे हेकोडा चम्मच भेटला तिनं बंद गाव डोक्यावर घेतलं. म्हणजे पुढच्या वर्षीपासून मी कोणाच्याच घरी वाणाने जाणार नाही. काऊन का म्हणे ते तोंड पोपू वाण देते म्हणे. ह्या तुमचा महिनाच गजब आहे मावशी. पण वाण वाटू नका असं अजिबात म्हणत नाही मी. वाण जरूर वाटा. त्या काळात सावित्रीबाई फुलेनं वाण वाटाचा कार्यक्रम आयोजित केला होता, हळदी कुंकाचा. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होतं? तेव्हाचे कलेक्टर, त्यांची पत्नी MC जोन्स. आणि सावित्रीबाईनं हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला तर सर्व महिला मंडळीला एका चटईवर बसवलं. कारण सर्व जाती धर्माचे पंथाच्या महिला मंडळी एका ठिकाणी आणल्या. हे शिकायला लागेल आम्हाला. यासाठी माझ्या कार्यक्रमातून मी हेच मांडणार आहे की फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, आज सुखाचे दिवस आले नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आले नसते कुठल्याच बाईला. फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, आज सुखाचे दिवस आले नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस आले नसते कुठल्याच बाईला. या सात पडद्याच्या आत, या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात, नारीची सुंदर जात, या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात. दासी होऊन राहायची जशी वाघीन ती पिंजऱ्यात, दासी होऊन ती राहायची जशी वाघीन ती पिंजऱ्यात. श्रीमुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला, श्रीमुक्तीने दिला तडाखा त्या पेशवाईला. आज सुखाचे दिवस आले नसते कुठल्याच बाईला, आज सुखाचे दिवस
फुले आणि समजा लागन आम्हाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. कसे होते बाबासाहेब आंबेडकर, कसे होते महात्मा ज्योतिबा फुले हे समजून घ्यायला लागन मावशी. इतके उपकार आपल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे आम्ही समजतच नाही. म्हणून माझं कीर्तन या लहान बाल गोपालासाठी जास्त नाही का यांच्या डोक्यात हे फुले शाहू आंबेडकरी विचार आले पाहिजे. नाही तर पहा बरं, एवढा सुंदर कार्यक्रम आहे रे पोरं तुमच्या गावात. एवढी जोरदार व्याख्यानमाला आहे, लहान पोरं लक्ष द्या इकडे. एवढा जोरदार कार्यक्रम तुमच्या गावात आहे आणि एवढ्याच बाया आहे का आपल्या गावात? बोला, जोरात बोला तुम्ही. एवढ्याच बाया आहे काय? हा, 100 पेक्षा जास्त बाया घराकडे आहे. काहून तर टीव्हीत तोंड टाकून आहे तारक मेहता का उलटा चष्मा. त्या सिरियलच नाही संपून राहिल्या. इतक्या खतरनाक सिरियल आहे मावशी. छोटी भाऊ मग निघून बडी सास आणि दोघे मिळून भांडे घास. ह्या भंगार सिरियल बहु डोक्ष खराब होऊन राहिले. एक तर इतकी खतरनाक सिरियल आहे क्योंकि सास भी कभी बहू थी, मग निघन क्योंकि ससरा भी कभी जमाई था. इतक्या खतरनाक सिरियल आहे. त्या सिरियल बहु डोक्ष खराब होऊन राहिले. म्हणून हात जोडून प्रार्थना, सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणत नाही मी. सिरियल जरूर पहा, पण पुत्रण घसरण तारक मेहता का उलटा चष्मा त्या भंगार सिरियल पाहिल्यापेक्षा एखादी सावित्री फुलेची सिरियल पाय मावशी. तुम्हाला सिरियल जर पाहायची आहे, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल पहा, तर हे लेकरं घडतील. संस्कार महत्वाचे. ह्या लेकरांवर संस्काराची गरज आहे. हे लहान लहान लेकर का गंमतचे कलाकार आहे काय? अरे पोरं हो, तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल माहिती आहे काय तुम्हाला? हा, तारक मेहता का उलटा चष्माचा हिरो कोण आहे रे बेटा? टप्पू. टप्पूच्या बापाचं नाव काय रे? जेठालाल. वा, करेक्ट. जेठालालच्या बापाचं नाव काय रे? शाबास. आणि जेठालालच्या सिरियल मध्ये ज्याचं लग्न नाही जुळून राहिलं त्याचं नाव काय? पोपटलाल. आणि जेठालालच्या सिरियल मध्ये जेठालालच्या बायकोचं नाव काय रे? दया. आणि जेठालालजीच्या मागे लागला तिचं नाव काय? पाहिजे कसा बबिताचा अभ्यास केला त्यानं. आतापासून जर यानं बबिताचा अभ्यास केला तर घराघरात असे पोपटलाल तयार होईल. म्हणून माय कीर्तन आहे, या कोड्या कड्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी. ते का सांगा लागते? म्हणून माझं कीर्तन बदलवलं मी. हे कीर्तन भजन प्रवचन मनोरंजनातून का केलं? कारण या लेकरांना कीर्तन आवडलं पाहिजे, यासाठी माझे कीर्तन आहे. म्हणून हे कीर्तन भजन या मुलांसाठी जास्त आहे. आणि या कीर्तनातून मी हेच विचार मांडतो की आधी न मन गौतम बुद्धाला पोरासाठी गरीबाचं पोरगा आहे पहा कसा जबरदस्त तबला वाजवतो. आदिनो मन गौतम बुद्धाला फुले वीराला राष्ट्रसंताला 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 भारत हा नररत्नाची खान. भारत हा नररत्नाची खान. भारत हा नररत्नाची खान. प्रगटला क्रांती सूर्य महान बाबासाहेबांचे गात गुणगान जी. धीर हा धीरजी बाबासाहेबांचे गात गुणगान जी. धीर हा धीरजी जी जी जी. म्हणून या देशाला विशेषत्वाने जागवणारे 18 तास अभ्यास करणारे, अनितीपासून दूर राहणारे, ज्या काळात महिलेची विसंबना कुटुंबना वेल लावत होती त्या काळात महिलेला उच्च पदावर पोहोचवणारे विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय. बोला, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर की जय. म्हणून हे शिकायचं आहे आपल्याला. म्हणून बाबासाहेब समजणं गरजेचं आहे मावशी. पण आम्हाला बाबासाहेबच नाही समजून राहिले अजून. कसे होते बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजून घ्यायला लागल. अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय होते रे पोरं? ज्या गाडगे बाबानं सांगितलं
जे गाडगे बाबा नेहमी सांगत, बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबा, हे समजून घ्या लागेल आम्हाला या महापुरुषाचं नातं काय आहे. कारण आम्हाला महापुरुष समजून गेले या बदमाशाईनं. फक्त आम्हाला खोटा इतिहास शिकवला पायकराव साहेब, फक्त खोटा इतिहास शिकवला. आता काही दिवस अगोदर एक माणूस बोलला आपल्या देशात का महात्मा ज्योतिबा फुल्यांची समाधी कोण शोधून काढली. खोटा इतिहास. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही. इतिहास समजून घ्या ताई. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या देशात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्वात पहिले शोधून काढली. म्हणून या लेकरांसाठी माझे कीर्तन आहे. कारण या लेकरांच्या डोक्यात फक्त फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब नाही, इंस्टाग्राम. फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून आमच्या लेकराला अभ्यास करून राहील. मी भीक मागतो, तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो का या लेकरांना घडवा लागेल आम्हाला. आमचा इतिहास दाबून राहिले काही लोक. मुठभर लोकांनी सत्यानाश करून टाकला ना आमचा. माझे कीर्तन थोडस वेगळं आहे. एक तर मला कोणी बोलावत नाही, म्हणजे छोपड्या गोष्टी जमत नाही मावशी. प्रबोधन काळ हा समाजाचा आरसा असला पाहिजे. मला छोपड्या गोष्टी अजिबात आवडत नाही. समाजात सत्य बोललं पाहिजे प्रबोधनकारानं. एक तर मला कोणी बोलावत नाही. ज्याची 10 बाय 10ची खोलीचं हृदय आहे ते तर मला अजिबात बोलावत नाही. तुमच्या हिंगोलीवाल्याचं विशाल हृदय आहे. म्हणून मला 1 महिन्या अगोदरच फोन करून सांगितलं कार्यक्रमासाठी. का सांगायला लागते? आमच्या बहुजन लोकांचा सत्यानाश कुठं होऊन राहिला. काही मुठभर लोकांना आमचा सत्यानाश केला मावशी. मी जबाबदारीनं बोलतोय. एक शब्द इंजिनियर माणूस आहे. या देशात मंदिराला सोन्याचा कळस, पण जाऊन पहा जराशे गरीबाच्या घरात, गरीबाच्या लेकराले एक टाइमचं जेवण नाही आहे मावशी. या देशात मंदिराला सोन्याचा कळस, पण जाऊन पहा जराशे सरकारी शाळेत टिना टाकाची व्यवस्था नाही आपल्या देशात. अरे या देशात मंदिराला सोन्याचा कळस, जाऊन पहा जराशे हिंगोलीच्या सरकारी दवाखान्यात एका पलंगावर 2-2 बाया डिलिव्हरीच्या. काय कामाचा आहे? आमच्या बहुजन लोकांचा सत्यानाश कोण केला? मुठभर लोकांना आमच्या बहुजनाचा सत्यानाश केला. आपल्याच लग्नात येते, आपल्याच बायकोचा हात धरते, ओम भार्याय नमः इतके पद्धतशीर मंत्र मारते. हा ही हू हा, या मायन नमा, त्या मायन नमा, पुरा कार्यक्रम होईल पण कोणाच्या मायले शिवाय ते आखिर लोक समजत नाही. मग आमच्या बहुजन लोकांचा सत्यानाश इथं होऊन राहिला. 2500 वर्ष अगोदर तथागतांना आम्हाला मंत्र दिला. तो आम्हाला मंत्र समजून नाही राहिला अजून. 2500 वर्ष आधी तथागत बुद्धानं सांगितलं बहुजन हिताय. आणि बहुजन सांगा बरं एखाद्या मावशीनं याचा अर्थ सांगा. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. आम्हाला पाहिजे हा ही हू. त्याच्यात असतं मरून राहील. म्हणून या कीर्तनातून मी मानतो की बहुजन को किया कंगाल, मनवादों ने किया बेहाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. सुन ये बहुजन भाई, सुन ये बहुजन भाई. शुद्ध अच्युत कहाँ से आई, शुद्ध अच्युत कहाँ से आई. सुन ये बहुजन भाई, शुद्ध अच्युत कहाँ से आई. चार वर्ण देकर भाई, भाई भाई में आग लगाई. मैं पहले था बेताल, अब बन गया सत्य कपाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए मालामाल. तुझे हिंदू कह के तोड़ा, तुझे हिंदू कह के तोड़ा. बुद्ध मुस्लिम कर के
मरोड़ा मुझे हिंदू कहते थोड़ा, बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा, जाति जाति में लगा के झगड़ा, मंदिर मस्जिद को तोड़ा। मनवादी हमारा काज करते हैं बुरा हाल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए माला माल, पुजारी बन के पोथी पढ़ के सारे हो गए माला माल, पुजारी बन के पोथी पढ़ के म्हणून समजून घ्या लागेल बाबासाहेब आंबेडकर, म्हणून समजून घ्या लागेल महात्मा ज्योतिबा फुले. आज काळाची गरज आहे. पण आम्ही इतके हुशार झालो, काही काही लोक, आमचा अभ्यासच इतका प्रचंड होऊन गेला की आम्ही या महापुरुषालाच जातीत वाटून टाकलं. बाबासाहेब म्हटलं का अमक्या जातीचे, शिवाजी महाराज म्हटलं का त्या जातीचे, फक्त जातीत वाटलं साहेब. आम्ही या लेकराला ते शिकवतो ना आम्ही. आता परवाच्या दिवशी पाहिजे साहेब, मी बाबासाहेब आंबेडकरांवर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले, म्हणे महाराज तुम्ही बौद्ध समाजाचे आहात का. मी शिवाजी महाराजांवर गाणं लिहिलं तर लोकांचे फोन आले, म्हणे महाराज तुम्ही मराठा समाजाचे आहात का. मी महात्मा ज्योतिबा फुलेंवर कविता लिहिली, गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले, म्हणे महाराज तुम्ही माडी आहात का. मी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांवर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले, म्हणे महाराज तुम्ही कुणबी आहात का. मी मोहम्मद पैगंबरावर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले, म्हणे महाराज तुम्ही मुसलमान आहात का. आता त्या दिवशी मी माणसावर गाणं लिहिलं, म्हणजे अजूनही कोणाचा फोन नाही आला, म्हणे महाराज तुम्ही माणूस आहात का. मग हे माणूस कुठं बनायचं ते शिकवते छत्रपती शिवाजी महाराज, की शिवरायांच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान. शिवरायांच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान, शिवरायांच्या पंखाखाली मुळीच नव्हती वान. म्हणून समजून घ्या लागेल माणूस कशाला म्हणतात. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणूस. म्हणून बाबासाहेब आंबेडकर, पहा ना बाबासाहेबांचं जीवन वागवलं का बाबासाहेबांनी माणसासारखं वागवलं. आमच्या लेकराला शिकवा लागेल बाबासाहेब आंबेडकर कसे होते मावशी. अरे ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही, ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही मावशी, वर्गाच्या बाहेर बसायला लागत होतं बाबासाहेबांना, शाळेत येऊ देत नव्हतं बाबासाहेबांना, शाळेत प्रवेश नाही. त्या पोराचा शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेबांना साताऱ्याच्या शाळेत प्रवेश घेतला. किती? 7 नोव्हेंबर 1900. 7 नोव्हेंबर 1900 हा बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन. आपल्या बुद्धीच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, लहानसा तो भिवा ते भीमराव आंबेडकर, आणि भीमराव आंबेडकर ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, आणि डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ते बाबासाहेब आंबेडकर, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतो. आणि ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही त्या पोराचा शाळा प्रवेश दिन. आम्ही एक एक शब्द जबाबदारीने बोलतो. कसे होते बाबासाहेब? ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही दिला तोच पोरका आपल्या बुद्धीच्या जोरावर, ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही त्याचा शाळा प्रवेश दिन महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागला. हे आहे किमया. म्हणून बाबासाहेब हे का म्हणायला लागते कीर्तनात, की इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे, इज्जत मिळाली आम्हा भीमा तुझ्यामुळे, घटना देऊन देजा, घटना
का काय होते बाबासाहेब आंबेडकर? ज्या पोराला शाळेत प्रवेश नाही, ज्या पोराने वर्गाच्या बाहेर बसा लागत होतं, तोच पोरगा या देशाची घटना लिहिते. अरे ज्या पोराने पुस्तक वाचू दिल्या जात नव्हतं, तो पोरगा मोठा झाल्यानंतर असं पुस्तक लिहिते का ज्या पुस्तकानं संपूर्ण देश चालवून राहिला. टाळ्या वाजवा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं. म्हणून या 38 वर्षापासून तुमच्या हिंगोली जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालू आहे. हे कशासाठी? का ह्या लहान लहान बालगोपालांना बाबासाहेब समजले पाहिजे. या लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध आले पाहिजे. म्हणून माझे कीर्तन आहे. हे का सांगायला? हे बा बरं, लहान लहान पोरं लक्ष द्या. हे बा, मी हे वाद्य वाजवतो खंजेरी. आता आपल्याजवळ वेळ कमी आहे, 10:30 पर्यंत बजेट बसवा लागते. 1 तास टाइम आहे माझ्याजवळ, पण 1 तासात कोणालाच घरी जाऊ देत नाही मी. माझ्या शपथनं सांगतो, कोणालाच घरी जाऊ देत नाही. काहून का मार्केटले जो माल पाहिजे तोच वापरतो मी कार्यक्रमात. लहान लहान पोरं लक्ष द्या रे इकडे. हे बा, याले म्हटलं जाते खंजेरी. काय म्हटलं जाते? हा, तुम्ही असा कार्यक्रम पाहिला नाही कधी. याले म्हटलं जाते खंजेरी. आणि याले चामडा आहे बकरीचं. कायचं चामडा आहे रे? बकरीचं. बकरी जिवंत असते तर काय म्हणते रे? हा, काय म्हणते? म्या. बकरी जिवंत असते तर म्या म्हणते, आणि मेल्यावर तू म्हणते. जिवंत असते तर काय म्हणते? म्या. आणि मेल्यावर हे लहानसं तर वाद्य आहे, पण आवाज मोठा जोरदार आहे. बरं, हे वाद्य कोणत्याच संगीत क्षेत्रात नाही आहे. हे संगीत क्षेत्राच्या वैशिष्ट्य वाद्य आहे खंजेरी. खंजेरी माय डुबरू आहे. हे लहानसं तर वाद्य आहे, पण आमचं वाद्य गावाखेड्यात वाजलं का साऱ्या गावातले लोक कार्यक्रमाने गर्दी करते. मग या खंजेरीच्या माध्यमातून मी विचार समाजात मांडतो. लहानसं तर वाद्य आहे. माय गुरु आहे पोरो सत्यपाल महाराज. कोण आहे? सत्यपाल महाराज. सत्यपाल महाराजांचं कीर्तन मी तुमच्या एवढं होतो 3ऱ्या वर्गात, तेव्हा ऐकलं माझ्या गावाच्या बाजूनं. मग मला असं वाटलं का मी खंजिऱ्या वाजवल्या पाहिजे, मी कीर्तन शिकलो पाहिजे. मग मी 4थ्या वर्गात गेल्यावर आमच्या गुरुजींना आम्हाला पत्र कसं लिहायचं शिकवलं. तर माझ्या जीवनातलं सर्वात पहिलं पत्र मी सत्यपाल महाराजांना लिहिलं. त्या महाराज मला खंजरी पाठवा. मग महाराजांना मला पत्र पाठवलं आणि खंजरी पाठवली. पत्रात लिहिलं पहिले शिक्षण आणि मग कीर्तन. पण मी जिद्दी जेवढा होतो त्या घरी वाट्या, प्लेट, डब्बे जे दिसन ते झोडपत राहिलो आणि बसता बसता गेम जमून गेला. आतापर्यंत 2800 गावात कार्यक्रम झाला माया या खंजरीच्या माध्यमातून. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, बिहार, हिमाचल प्रदेश मध्ये शिमला, आणि आता 26 तारखेला जाऊन आलो मी उडीसा जगन्नाथपुरी या खंजरीच्या माध्यमातून. आणि पुढच्या महिन्यात साहित्य संमेलन आहे बेळगाव कर्नाटक, तिथे माझा कार्यक्रम आहे. भले पहिले पंक्तीत नाही बसा, बोलावे मावशी. आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस राव, कोणाची 13वी राव, काही राव, माझ्या कार्यक्रमाशिवाय पूर्ण होत नाही. हे संत कृपा झाली, निमारत फळ आली. बसता बसता गेम जमून घेतला मी. हे खंजरी वाद्य कसं आहे रे पोरं? लहान सत्त वाद्य आहे, पण आवाज लय जोरदार आहे. मी एका मिनिटात तुम्हाला आकाशवाणीच्या नागपूरवर नेतो. आता आकाशवाणी नागपूरचा आवाज कसा वाजते या खंजरीवर. बरं, मी एकटा काही करू शकत नाही. हे माझ्यासोबत 5 लोक आहेत. हे हार्मोनियम मास्टर आहे सतीश भाऊ इंगोले, टाळी वाजून द्या याच्या नावानं. हे तबला मास्टर आहे मिथून कविटकर, याच्या नावानं टाळी वाजवा. याचं नाव आहे मिथून, तबला वाजवती इथून देतो. हे दोघं प्युअर सागवान आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि मी आहे मंदात 8 भेऱ्याचं लाकूड. आणि हे जवान पीस आहे ज्याचे मोसमी वारे वाहून राहिले इकडून तिकडे. याचं नाव आहे वैभव वानखडे, याच्या नावानं टाळी वाजवून द्या. हे जवान पण एका लेकराचा बाप आहे. आणि ह्या माझ्या गाडीचे वाहन चालक आहे, ड्रायव्हर आहे गाडीचे त्र्यंबक सातपुरे, याच्या नावानं टाळी वाजवून द्या. हे गाडीचे ड्रायव्हर आहे, पण ड्रायव्हर जातीला कलंक आहे. खर्रा खात नाही, बिड्या पेट नाही, सिगरेट पेट नाही, दारू पेट नाही. जेवढ्या रुपयाचं डिझेलने पैसे दिले तेवढ्याच रुपयाचं डिझेल टाकते, बाकीचे वापस देते. म्हणजे हाय की नाही ड्रायव्हर जातीले कलंक. या खंजरीच्या माध्यमातून आम्ही सगळे 5 लोक एकत्रित आलो. बरं, एका गावचं कोणीच नाही आहे.
हे सारे अलग अलग गावचे आहे. हे दोघं तर माझ्या गावावरून 100 किलोमीटर दूर आहे. पहा पण विचाराने एकत्रित आलो या खंजेरीच्या माध्यमातून. मी एका मिनिटात तुम्हाला आकाशवाणीच्या नागपूरवर नेतो. वाजा बरं गुरुजी. थंडीचं वातावरण असल्या कारणाने या खंजेऱ्या नरम होऊन राहिल्या. जास्त नरम झाल्या काही इकडे हिटर आहे, गरम करायला लागते, शेकून घ्यायला लागते. जशी खंजेरी शेकल्याशिवाय वाजत नाही तसे समाजात काही काही लोक आहेत त्याची शेकल्याशिवाय जागेवर येत नाही. आणि त्याची शेकासाठी आपला कार्यक्रम आहे. पहा आता 2 खंजेऱ्या जर एकत्रित आल्या तर गुजरातचे लोक दांडिया मोठा सुंदर खेळते. त्या दांडियाची ढोलक ऐकून दाखवतो तुम्हाला. वाजा बरं गुरुजी. दांडिया वाजते तर वाजते. ते पंजाबचे लोक भांगडा मोठा सुंदर खेळते. त्या भांगड्याच्या ढोलकीचे आवाज ऐकवतो. वाजा बरं गुरुजी. खंजेरीच्या माध्यमातून मग मी समाजात विचार मांडतो की ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती. ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती. आश्रय दिला आम्हा शिवबाणी, आश्रय दिला आम्हा शिवबाणी. रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेनी. रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेनी. गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले, गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले. शब्दाच्या स्वरूपात शस्त्र आम्हा दिले, शब्दाच्या स्वरूपात शस्त्र आम्हा दिले. गाडगे बाबा तुकडोजी सांगून गेले, शब्दाच्या स्वरूपात शस्त्र आम्हा दिले. ही कबीराची वाणी घ्याव कोणी ध्यानी, कबीराची वाणी घ्याव कोणी ध्यानी. विसरून झालं तुमची मनमानी, विसरून झालं तुमची मनमानी. रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेनी. रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेनी. म्हणून बाबासाहेब आंबेडकर समजून घ्या, कबीर महाराज समजून घ्या, महात्मा ज्योतिबा फुले. आज गरज आहे काळाची मावशी. या लेकरांना शिकवा लागेल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. नाही तर पाहिली ना परिस्थिती तुम्ही आपल्या देशात. आता काही दिवसा अगोदर एक मंत्री आपल्या देशात आंबेडकर 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 आंबेडकर. अरे फॅशन आहे म्हणजे आंबेडकर. आंबेडकर फॅशन नाही, आम्हा सर्व भारतवासियांची पॅशन आहे आंबेडकर. समजून घ्या लागेल हे षडयंत्र समजून घ्या.
बाबासाहेब आंबेडकर का चालत नाही यायले, का जिवारी लागतात बाबासाहेब आंबेडकर, हे समजून नाही घेणार, हे समजून नाही देणार. फक्त बाबासाहेब आंबेडकर चालत नाही यायले आरक्षण चालते बाबासाहेबांना दिलेलं, पण बाबासाहेबाचं नाव नाही चालत मावशी. अहो मंत्री साहेब, ज्या खुर्चीवर तुम्ही बसले त्या खुर्चीवर बसण्याची पात्रता हे बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिली, लक्षात घ्या, समजून घ्या. मला चोपडं बोलणं जमत नाही, मी इंजिनियर माणूस आहे, डायरेक्ट बोलतो मी. गरज आहे आज काळाची, हे का सांगा लागते. बाबासाहेब आंबेडकर चालत नाही, या देशाचं संविधान चालत नाही. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला बाबासाहेबाले, पण अजूनही आमच्या देशातल्या लोकांना संविधान मान्य नाही करून राहिले. हे संविधान काय एका जातीसाठी लिहिलं काय बाबासाहेबांना? हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले मावशी संविधान लिहायले, आणि हे संविधान लिहिल्यानंतर त्या देशातले पत्रकार लोक बाबासाहेबांजवळ आले आणि बाबासाहेबांना विचारलं, म्हणजे बाबासाहेब या देशाचं संविधान तुम्ही लिहिलं, तुम्हाला किती त्रास झाला असेल? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या देशाचं संविधान मी लिहिलं पण मला थोडाही त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं. हे नातं आहे वैचारिक महापुरुषाचं. हे संविधान साधं नाही आहे मावशी. ह्या संविधानाचं पहिलं पान जर उघडलं ना, तर या पहिल्या पानावरचं वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही रे पोरं हो, आम्ही भारताचे बौद्ध लोक. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही आहे, आम्ही भारताचे हिंदू लोक. या संविधानात असं कुठंच लिहिलं नाही ताई, आम्ही भारताचे मुस्लिम लोक. या संविधानाच्या पहिल्या पानावरचं वाक्य आहे, आम्ही भारताचे लोक. हे साधं पुस्तक नाही आहे संविधान. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला, आणि या संविधानात 395 कलम दिल्या बाबासाहेबांनी. 340 नंबरची कलम ओबीसी समाजासाठी दिली बाबासाहेबांनी. ह्या आजचा विषय, सर्वांसाठी बाबासाहेब आणि सर्वांचे बाबासाहेब, लक्षात घ्या. 340 नंबरची कलम ओबीसी समाजासाठी दिली बाबासाहेबांनी. 341 नंबरची कलम एससी आणि 342 नंबरची कलम एसटी. आता तुम्ही सगळे एज्युकेटेड लोक आहे, कार्यक्रम झाला घरी गेले का सर्वात पहिले विचार करा, 340 पहिले येते, 341 पहिले येते का 342 पहिले येते. तरी काही लोक म्हणते बाबासाहेबांना केलं म्हणते विशिष्ट जातीसाठी. आम्ही महापुरुषांनी जातीत वाटून टाकलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी प्रथमतः आणि अंतिमतःही भारतीय. साधं नाही आहे हे पुस्तक, हे संविधान साधं नाही आहे मावशी. हे संविधानाचा कोणी किती काय विरोध करत असाल, मी जबाबदारीने बोलतो, इंजिनियर माणूस आहे. या संविधानाचा कोणी किती काय विरोध करत असाल, हे संविधान त्याची रक्षा करण्याची ताकद ठेवते. हे साधं पुस्तक नाही आहे संविधान. आता पेपर वाचा तुम्ही, रोजचे पेपर वाचत जा महिला मंडळी. आता पेपरमध्ये बातमी आहे, एक मंत्री बोलला आपल्या देशातला का संविधान बदलवा. एवढं सुंदर पुस्तक लिहिलं बाबासाहेबांनी. हे का साधं पुस्तक आहे का संविधान? 2 पोरांचे लग्न झाले, 1 वर्षाच्या आत तो पोरगा आपल्या बायकोला घेऊन घराच्या बाहेर निघते. 7,500 जाती, 10 धर्म, 41 कोटी कुटुंब, 141 करोड लोकसंख्या असणारा आपला देश, हजारो धर्म, हजारो पंथ एका ठिकाणी 75 वर्षापासून नांदून राहिले. त्याचं कारण आहे भारतीय संविधान. साधं पुस्तक आहे का संविधान? म्हणून या लेकरांना शिकवा, पेपर वाचत जा रोज. एक मंत्री बोलला संविधान बदलवा, मला दुःख वाटलं मावशी. मी त्या मंत्र्याचं शिक्षण पाहिलं, तर मंत्र्याचं शिक्षण आहे 8 वर्ग नापास. आणि ज्यानं या देशाचं संविधान लिहिलं बाबासाहेबांना, त्या बाबासाहेबांचं शिक्षण आहे 32 डिग्री आहे बाबासाहेबांजवळ. ज्या माणसानं संविधान लिहिलं त्याच्याजवळ 32 डिग्र्या, आणि जो संविधान बदलण्याची भाषा करून राहिला त्याच्याजवळ त्याचं शिक्षण 8 वर्ग नापास. म्हणून त्याच्या बुद्धीची खीव आली, आणि म्हणून त्या दिवशी मी भजन लिहिलं की कायदे बदलण्यास
झाले विरोधी तयार, झाले विरोधी तयार, आता गाजून ठेवूया घटनेची तलवार, आता गाजून ठेवूया घटनेची तलवार. आज लोक आली मोठमोठाली संकट, आज लोक आली मोठमोठाली संकट, घटनेने केली बहुजनाला बळकट, बहुजनाला बळकट. घटनेचे वाचन भराभरात करणार, पुऱ्या देशात करणार. आता गाजून ठेवूया घटनेची तलवार, आता गाजून ठेवूया घटनेची तलवार. शाहू फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, शाहू फुलेचा विचार बहुजनाला शिक्षण, शिवबाच्या स्वप्नांचे झाले स्वराज्य स्थापन, झाले स्वराज्य स्थापन. हो समतेचा विचार घराघरात जाणार, पुऱ्या देशात जाणार. आता गाजून ठेवूया घटनेची तलवार, आता गाजून ठेवूया घटनेची तलवार. म्हणून समजून घ्या बाबासाहेब आंबेडकर, म्हणून समजा लागेल आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले. हे काय का लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान? महात्मा ज्योतिबा फुले म्हणत का जो कोणी मनुस्मृती नावाचा ग्रंथ वाचन तो एक दिवस जाळल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुलेंचे पटशिष्य. जसं गुरुनं सांगितलं एक दिवस जाळल्याशिवाय राहणार नाही, शिष्यानं लगेच कार्यक्रम करून टाकला. केला का नाही केला? म्हणून हे संविधान आहे. मावशी हात जोडून प्रार्थना, या संविधानाचं पारायण करा. घरोघरी हात जोडून प्रार्थना करतो. हे संविधान शिकू द्या या लेकरांना, आज गरज आहे. हे संविधान जर नसतं ना तर बसून असतं दिलं जे आपल्याला कोण. हे ताकद आहे बाबासाहेबांच्या विचाराची. मी जे बोलून राहिलो संविधानामुळे बोलून राहिलो, तुम्ही जे बसले संविधानामुळे बसले आहेत. हा आजचा कार्यक्रम म्हणजे संविधानाची देण आहे, हे लक्षात घ्या. पहा बरं किती हे काय साधा कार्यक्रम आहे का? किती मेहनत करायला लागते एवढा मोठा कार्यक्रम उभा करायला. आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र आहेत कैलासजी भुजंगडे साहेब, त्याचा मला फोन आला, म्हणे महाराज तुमचा धिंगाणा आमच्या गावात पाहिजे. म्हटलं घाबरू नका, आय लव्ह यू, फक्त सांगा म्हटलं कोणत्या दिवशी येऊ. त्यानं लगेच डिस्कस केलं. एक तर मी कोणी व्याख्याता नाही, मी व्याख्याता आहे काय? माय कीर्तनच वेगळा आहे. तुम्ही रोज व्याख्यान ऐकून राहिले 2 दिवसापासून. काही लोक म्हणत असं हे कोणतं व्याख्यान आहे? मी तबला आहे, पेटी आहे, खंजरे आहे, हे माझे व्याख्यानच वेगळं आहे. माझे कीर्तन ह्या बालगोपालाने समजलं पाहिजे. कीर्तन भजन प्रवचन या एका भाषेत कोण करावं लागते मला. ह्या लोकांना ह्या लहान लहान पोरांना कीर्तन आवडलं पाहिजे ना. आता परवाच्या दिवशी मी लोणावळा खंडाळ्याला गेलो कार्यक्रमाला मागच्या आठवड्यात, आणि तिथं कार्यक्रमाला गेल्यावर एक 20 वर्षाचं पोरग आणि 18 वर्षाची पोरगी. हे पोरं कसे भरकटले समाजात. ते पोरग होतं तोंडाला रुमाल बांधून, आणि पोरगी होती ते पोळ्या शेकाचं फडकं गुंडून. आजकाल हे कॉलेजचे पोरं कॉलेजच्या पोरी इतके खतरनाक वातावरण चालू आहे. ते पोरगं राहायचे तोंडाले रुमाल बांधून, पोरगी राहायचे ते स्कार्फ बांधून. तो स्कार्फ त्या पोरीनं बांधला का बापाले ओळखू येत नाही, आपली का दुसऱ्याची ओळख. तिथं कार्यक्रमाने गेल्यानंतर लोणावळ्याले त्या पोराचं मी गाणं ऐकलं. ते पोरगं त्या पोरीले मागं पल्सरवर बसवलं आणि त्या पोरीले म्हणे क्या बोलती क्या मैं बोलूं सुना आधी क्या खंडाल, क्या करूं आके मैं खंडाला. हे गाएंगे घूमेंगे नाचेंगे और ऐश करेंगे और क्या. असं
त्याच्या तरुण पोरेचं गाणं ऐकलं आणि तिकून येता येता हे गाण्यावर गाणं लिहिलं. ये क्या बोलती तू क्या मैं बोलूं सुना येत काय कापसाला काय करूं येऊन मी कापसाला. अब घूमेंगे येचेंगे गाठोडा बांधेंगे वजन करेंगे और क्या. असं बसवलं तर हे पुढं बसते नाही तर कीर्तन करतो म्हटलं आता घराकडे पाहिजे. मग यायचं फाउंडेशन फिट व्हासाठी या धिंगाणामध्ये करावं लागतं. नाही तर मध्ये तर हे गाणे मना वाटते का आजी कार्यक्रमात. आता परवाच्या दिवशी आपल्या 26 तारखेला माझा कार्यक्रम जगन्नाथपुरी उडीसातले कार्यक्रम झाला. ते उडीसातले लोक म्हणे महाराज आम्हाला कीर्तन पाहिजे तुमचं. त्यांनी म्हणे तारीख 26 तारीख. मी गेलो कार्यक्रमाला आणि तिथं कार्यक्रमात मी एक गाणं म्हणलं. माड्याच्या मड्यामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी रावजी हातन काय लावजीन पाहिल कोणीतरी. रावजी हातन काय लावजीन पाहिल कोणीतरी. ते उडीसातले लोक म्हणे महाराजजी आम्हाला मराठी समजत नाही इंग्लिश मध्ये बोला. आता पंचायत केली दे ना माहिती. तिथं बसल्या बसल्या मग मी गाणं इंग्लिश मध्ये बनवलं. माड्याच्या मड्यामध्ये होईल देयर माड्याच्या माळ्यामध्ये होईल देयर. राखण करते आई आम्ही रावजी डू नॉट टच माय बॉडी न पाय न बडी. रावजी डू नॉट टच माय बॉडी पाहिल एनीबडी. हे नखरे काऊन करावं लागते मला कार्यक्रमात. हे बालगोपाळाला कीर्तन पटलं पाहिजे. मग या मनोरंजनातून मग मी फुले शाहू आंबेडकर समाजात मांडतो. आता काय झालं 2 दिवसाआधी माझी तब्येत बळकली. कार्यक्रमात उशीर झाला थंड पाणी पिलो त्याच्यानं माझं पुरं बजेट बसून गेलं. मला वाटे नाही आज कार्यक्रम होईल म्हणून पण हे शक्ती कशी आहे. बुद्ध फुले शाहू आंबेडकर काय हे तर मुर्द्याला उठून टाकते. जसं तुकडोजी महाराजांना सांगितलं मैं शब्द की खैरात हूँ अरे शब्द मेरे पास है और मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है. ही आजी मगांपासून हसून राहिली बिचारी चष्म्यावाली. एवढ्या वयात जर ती आजी कार्यक्रमाला ऐकू शकते तर मग मी तर 35 तास पासिंग आहो. मग येवा आजी पुस्तक घे बरं एखादं. ते पुस्तक द्या आजीला. ये मा फेसबुक अकाउंट आहे ना की हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा. हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा. हे कुशीत फुल्या तानुल्या त्या जीवा. सुखा धावतील सगळे दुखात ती आई. आई विना माया विश्वात नाही. आई विना माया विश्वात नाही. पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायला का सरली नाही आणि पोराचं पोट आता सफारीत नावत नाही. नातवाखेरी दुधावरची साय कोणाने दिली नाही आणि स्वतः मात्र भाजीवर तेल कधी खाल्लं नाही. उपोषण आणि उपवास यातला फरक तुला मालूम नाही. तुला तिरंग्याचा कलर मालूम आहे पण रॅशन कार्डाचा कलर मालूम नाही. अरे मेल्यावर मामाईनं काळजी सोडली नाही. माया चितेले आज धुवून लाव नाही तर आज लागेल तुले. बरोबर एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आदरणीय पाईकराव ताईंना विनंती करतो का या आजीचा सत्कार करा. या काय म्हणते या ताई या जोरदार टाळी वाजवा. हे तडफड त्या उन्हात आणि रखरख त्या रानात. रागलीस माझ्या पाठीशी दुःख कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चलताना तुडविले काट्याचे पाच. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना आधार. म्हणून
काय कीर्तन सोडतो वेगळं आहे. आज गरज आहे ना याची, हे काय सांगा लागते. अशीच होती बाबासाहेबांची आई भीमाबाई. 5.5 वर्षाचं वय होतं बाबासाहेबांचं. आई किती? 5.5 वर्षाचं वय होतं बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबाची आई त्या छोट्याशा भीमाला सोडून गेली. भीमाबाई फक्त 5.5 वर्षाचं वय, आणि या कोड्या वयात त्याची आई सोडून गेली भीमाबाई. अरे ज्या लेकराला आई राहत नाही त्याच लेकराला समजते आईचं दुःख काय आहे. ज्या लेकराला आई नाही त्याच लेकराला समजते आई म्हणजे काय असते. 5.5 वर्षाचं वय बाबासाहेबाचं, आणि बाबासाहेबाची आई सोडून गेली बाबासाहेबांना. बाबासाहेबांचं पालन पोषण त्यांची आत्या मीरा आत्या त्यानं केलं. अरे ज्या लेकराला आईच नाही मावशी, तो आई विना वाढलेला लेकरू कसं असन. पण आपल्या बुद्धीच्या ज्ञानाच्या जोरावर लहानचं पोरग भिवा ते बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास पूर्ण करतं. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास पूर्ण करतं. अरे ज्या लेकराला आईच नाही तोच पोरगा मोठा झाल्यानंतर या जगातल्या सर्वात मोठ्या समुदायाचा आई झाला ना बापही झाला. चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया. म्हणून सांगा लागते, म्हणून माझं कीर्तन जरा वेगळं आहे. हे का सांगा लागते या पोरांना. माझं कीर्तन मी तुम्हाला शिवाजी महाराज वेगळ्या पद्धतीने सांगतो रे पोरो. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मालूम आहे काय? बोला लहान लहान पोरं आवाज द्या. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सन्न यावरेज दन्न पिकअप ना आवाज द्या. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा वा शाबास. तुम्हाला माहित आहे ना शिवाजी महाराज काही आपल्या कॉलेजचे पोरं शिवाजी महाराज सारखी दाढी वाढवते, शिवाजी सारखी मिशी वाढवते. पण शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवल्यानं मिशी वाढवल्यानं कोणी शिवाजी महाराज होईल का रे पोरं हो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शिवाजी महाराज सांगणं सोपे आहे, शिवाजी महाराज बोलणं सोपे आहे, शिवाजी महाराज ऐकणं सोपे आहे, शिवाजी महाराज दिसणं सोपे आहे, पण शिवाजी महाराज जगणं हे सर्वात कठीण आहे. जो कोणी शिवाजी महाराजांसारखा जगेल तो जगात राज्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिवाजी महाराज समजून घ्यायला लागते आम्हाला. तुम्हाला माहित आहे शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले. किती किल्ले जिंकले? 365 किल्ले जिंकले शिवाजी महाराजांनी. आणि कितीतरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. पण कोण्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव लिहिलं काय रे? नाही. बोला लहान लहान पोरं लिहिलं का शिवाजी महाराजांनी स्वतःचं नाव? आमच्या देशातले कॉलेजचे पोरं कॉलेजच्या पोरी किल्ल्याचा अभ्यास करायला किल्ल्यावर जातात. जसं हिच्या माईनं त्याच्या बापानं किल्ल्याच्या इटा डोहारल्या. समजून घ्या शिवाजी महाराजांना काय जिंकले रे पोरं हो? किल्ले. जोरात बोला. शिवाजी महाराजांना काय जिंकले? किल्ले. काय जिंकले रे? शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. शिवाजी महाराजांना काय जिंकले रे? बोल रे तू लहानसा पोरगा बोल. काय जिंकले? जोरात. अजून जोरात. शाबास. काय जिंकले रे? शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे का लढाया कराल काय आता? शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे एमपीएससी द्या, यूपीएससी द्या, कलेक्टर व्हा, एसपी व्हा, डीवायएसपी व्हा, म्हणजे जिल्ह्याचे बॉस व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं स्वराज्य तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंना दिलं शिक्षण. काय दिलं? हा. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणलं तर त्यांच्या हाती काय होतं रे? तलवार. काय होतं? कोणतं शस्त्र असलं पाहिजे? पुस्तक. वा. अजून कोणतं शस्त्र असलं पाहिजे? पेन. मगाशी आमचे मित्र आदरणीय संजय भाऊ आले का इथं कार्यक्रमाला? ते प्राध्यापक आहेत संदीप भाऊ.
वाटते ते मगाशी त्या हॉटेलवर आले मी थांबलो होतो तिथं वा टाळ्या वाजवा त्याच्या नावानं हा प्राध्यापक माणूस आहे त्यांनी 8-10 दिवसा अगोदर फोन केला म्हणे महाराज तुमचा धिंगाणा आहे म्हणे आमच्या हिंगोलीत तुम्हाला भेटायचं आहे आज महत्वाचं काम सोडून ते कार्यक्रमाला आले टाळ्या वाजवा त्याच्या नावानं हा त्यानं मगाशी एक शस्त्र दिलं मला बाबासाहेबाचं भेट पेन ते शस्त्र लय जोरदार की खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देन 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 डोक्यावर पाठी तुझ्या शेणाची होती डोक्यावर पाठी तुझ्या शेणाची होती वन फिरत होता भाकरीसाठी वन फिरत होता भाकरीसाठी खिशाला तुझ्या जो पेन आहे माझ्या भीमाची देन 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 म्हणून समजून घ्यावं माझ्या कीर्तन शिक्षणाभोवती म्हणून हात जोडून प्रार्थना राहील या कार्यक्रम झाला मावशी हे का सांगा लागते महिला मंडळीला आवर्जून तुम्ही पुस्तक वाचत नाही तुम्ही वाचता काय वाचता एक होता राजा आणि त्यानं खाल्ला मजा एक होती बुटीन फेकेली कुपू कुपू या भंगार गोष्टी वाचू डोके खराब झाले मावशी आपले हात जोडून प्रार्थना करतो माय कीर्तन संपलं कार्यक्रम संपला घरी गेले का सर्वात पहिले मोबाईल उघडा आणि मोबाईल मध्ये युट्यूब काढा युट्यूब मध्ये एखादा व्हिडिओ प्ले करा तर तिकून एक माणूस बोलते जंगली रमी पे आवना मारा जसा तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ प्ले करा आणि तिकून एक माणूस बोलते जंगली रमी पे आवना मारा अर्धा देशातले पोट्टे खराब करून टाकले त्या जंगली रमीनं रमी खेलो पैसा जिको आणि अर्ध्या देशातले पोरं पागल झाले त्या क्रिकेटच्या पाहिजे 6 आकडा 11 आकडा हात जोडून प्रार्थना करतो हे काय सांगा लागते आता आमच्या गावातला एक पोरग 38 वर्षाचं पोरग त्याला एकच शौक फक्त मॅच पाहायचा बरं मॅच मधला समजे काहीच नाही फक्त कॉमेंट्री लागली का एवढा आनंद सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल के पीछे युवराजने चौका मारा बॉल बाउंड्री के बाहर त्याने मॅच मधला समजे काहीच नाही फक्त कॉमेंट्री आहे की सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल के पीछे युवराजने चौका मारा बॉल बाउंड्री के बाहर बरं तो रात्री झोपला का झोपी नाही उचलावे सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल के पीछे युवराजने चौका मारा बॉल बाउंड्री के बाहर त्याच्या मायबापाला मालूम होतं का आपलं पोरग रात्री झोपीत उसनते म्हणून उसनते म्हणजे समजते ना तुम्हाला उसनते म्हणजे बडबड करणं आता आपली मराठी थोडी फरक आहे ना मी विदर्भातला मला तुला कशाला कडदोड्याला ते आपल्याला जमत नाही मया तुया ती आपली भाषा आहे विदर्भातला पाचेगाव मी 27 तुम्ही आहे का विदर्भातल्या तर त्या पोराच्या मायबापाला मालूम होतं का आपलं पोरग रात्री झोपीत उसनते म्हणून त्याचं त्याला लग्न करून त्याची कॅटरीना घरी आली या रात्री 3 वाजता उसनला सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल के पीछे युवराजने चौका मारा बॉल बाउंड्री के बाहर आता हे नवीन पोरगी तिला काय माहित कोणता सचिन ना कोणता युवराज तिला असं वाटलं या दिवसभर मॅच पाहिजे उसनला असं रात्री 4 वाजता डबल उसनला सचिनने सिक्सर मारा फिल्डर बॉल के पीछे युवराजने चौका मारा बॉल बाउंड्री के बाहर आताच्या पोरीला भयंकर राग आला
ती सरळ झोपेतून उठली डायरेक्ट बाथरूम मध्ये गेली आणि आणलं बकेटभर पाणी टाकलं यांच्या तोंडावर. हे झोपेतून नाही उठलं, झोपेतच बोललं भारी बारिश के कारण आज की मॅच कॅन्सल. म्हणून समजून घ्या काय सांगायला लागते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते दूध प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तू काऊन रे तसा स्वेटर घालून आहे रे? काय नाव तुझं भाऊ? काय नाव तुझं? हा? रुमाल ये इकडे ये. शक्तिमान ये रे बेटा. काय नाव आहे बेटा तुझं? पॅन्टाची बटन लावून दे. सुटली काय? बरं काही टेन्शन नको. 500 रुपये देऊन दे याला पॅन्टासाठी. काय नाव आहे तुझं? रुमान हनुमान. वा 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 जोरदार. कोणत्या वर्गात बेटा तू? 4थी. मला या प्रश्नाचं उत्तर दे. 1 1 81 1 2 82 1 3 83. साड्या वाजव हनुमानच्या नावानं. 1 1 81 1 2 82 1 3 83. 83 वाले अजून किती लोक आहेत तिथं? अरे 83 वाले कोण आहे? अरे बेटा अरे 83 वाला कोण आहे? 1 1 81 1 2 82 1 3 83. मला मालूम आहे ना तू लय हुशार आहे म्हणून तर तुला निवडला. अजिबात घाबरू नको. लहरो से डरकर पॅन्ट सोडून देणं सुटत नाही ना. सुटला तर सुटला आहेस तो इथं. अरे आपल्याच पार्टी आहे इकडे बाय. 1 1 81 1 2 82 1 3 हमले 1 3 13. तो काप्या पुरवते पाच वाले पाहिजे तसं जवान. तुम्ही बोल नका रे मागची परीक्षा द्यायची आहे ना. कोण बने करोडपती? अजिबात बोलायचं नाही. हा तू रे हनुमान इकडे पाय. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर दुसऱ्या डोळ्याने किती दिसन? 2. एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते दुसऱ्या डोळ्याने किती दिसन? 2. त्याचा संस्कार करायचा म्हणजे कोणत्या वर्गात आहे तू? कोणत्या वर्गात आहे? पक्क्यात कोरोनात पास झाला. कोरोना आला तेव्हा तू होता पहिली आणि जसा कोरोना संपला तू गेला 4थी. 1 1 81 1 2 82 1 3 13. एका वेळीतून एक बकेट टाकलं. एका डोळ्याने जर 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यात किती दिसन? 2. पाय आले कसा जाग्यावर आणतो आता? उजव्या डोळ्यावर हात ठेव. उजव्या डोळ्यावर. आता मग इकडे पाय. किती दिसून राहिलो मी तुला? किती दिसत आहे? आता डाव्या डोळ्यावर हात ठेव. आता किती दिसून राहिलो? आता दोन्ही डोळे हात काढ. आता किती दिसून राहिलो? 1. मग एका डोळ्यानं जर 1 किलोमीटर दिसते तुझ्या डोळ्यात किती दिसन? 1. आला का नाही जाग्यावर? म्हणून आपलं कीर्तन तसं आहे ना. कीर्तनातून का म्हणतो मी? बाबासाहेब शिकले त्यांनी घेतलं नाही शिक्षण. बाबासाहेब शिकले त्यांनी घेतलं नाही शिक्षण. बाबासाहेब शिकले त्यांनी घेतलं नाही शिक्षण. दिली घटना देशासाठी केलं देश रक्षण. आता शिक बाबा शिक. शिक बाबा शिक. काहीतरी शिक. नाही तर जन्मभर मागशील भीक. बाबा मागशील भीक. शिक बाबा शिक. काहीतरी शिक. नाही तर जन्मभर मागशील भीक. बाबा मागशील भीक. जरी बाबा हनुमान पॅन्ट चांगला घेतो. खिसा आहे ना? खिसा खिसा गेलाय. आणून दे 100 रुपयाचा. मग एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्याने किती दिसत? 1च. आला जाग्यावर. कोंबडी काय देते रे? अंडे. गाय काय देते? 5 रुपये.
अंड देते, गाय दूध देते ना. कोंबडी अंड देते, गाय काय देते. मग असं कोण आहे जे दोन्ही देते. काय पण जागा विचार करतो. बोला भारत माता की जय. म्हणून माय कीर्तन आहे. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज जाऊन बसायचे. म्हणून नीतिशील राजे झाले शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचे. म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायचा दर्जा देणारा शिवाजी महाराज निर्माण झाला. असा एकच राजा आपल्या देशात झाला, छत्रपती शिवाजी महाराज. या शिवाजी महाराजच्या काळात त्याच्या राज्यात, त्याच्या दरबारात एकही बाईचा डान्स झाला. नीतिशील राजा. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं की परावयानार रघुमाई समान. परावयानार रघुमाई समान. आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास होऊ ऐसे. परावयानार रघुमाई समान. परावयानार रघुमाई समान. म्हणून सावधान. म्हणून हे कीर्तन आहे. काही पोरं घडले पाहिजे. काय कीर्तन हात जोडून प्रार्थना करेन मावशी, या लेकरांना ABCD ची नंतर शिकवा. मी जबाबदारीने बोलतो. या लेकरांना ABCD ची नंतर शिकव. पण सर्वात पहिले रस्त्यानं जर कोणाची पोरगी जात असेल, त्या पोरीला बहीण म्हणायचं या लेकरांना सर्वात पहिले शिकव. आज याची गरज आहे. म्हणून भीक मागतो रे पोरं हो, आपलं जीवन कुमार्गी जाऊ द्यायचं. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात, एकांती लोकांती स्त्री पाहुणं न होऊ द्यावे वृत्तीचे उत्थान. आणि प्राण गेला तरी अमोघ जीवन होऊ नये कुमार्गी. जसं हे संविधान आपल्या घरी आहे ना मावशी, तसं हे तुकडोजी महाराजांची ग्रामगीता प्रत्येकानं आपापल्या घरी ठेवा. हे साधं पुस्तक नाही आहे. जे तुकडोजी बाबा फक्त 2 वर्ग शिकले. किती वर्ग? 2 वर्ग. फक्त 2 वर्ग शिकले तुकडोजी महाराज. दुसराच वर्ग शिकले, पण एवढे मोठे ग्रंथ निर्माण केले. हे ग्रामगीता म्हणजे 41 अध्याय या ग्रामगीतेत. आणि 41 साधू संतांचे विचार आणि साधू संतांचे फोटो तुकडोजी महाराजांनी टाकले. 10व्या अध्यायात संघटन शक्ती नावाचा अध्याय आहे. त्या अध्यायात तथागत भगवान बुद्धाचा फोटो आहे 10व्या अध्यायात. आणि बुद्धाच्या फोटोच्या खाली विचार लिहिला, हाती न घेता तलवार आणि बुद्ध राज्य करी जगावर. याची कारण एक प्रचार प्रभावशाली. हे ग्रामगीतेत लिहिलंय तुकडोजी महाराजांना. 7व्या अध्यायात आचार प्राबल्य नावाचा अध्याय आहे. त्या अध्यायात महात्मा ज्योतिबा फुल्यांचा फोटो आहे. का बरं फोटो? कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अस्पृश्यांकरता आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला करून टाकला. म्हणून तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेत फोटो टाकला ना. ओवी लिहिली त्यांच्या फोटोच्या खाली, लाख बोलक्यावरी थोर एकची माझा कर्तबगार. हे वचन पाडूनी सुंदर ग्राम करावे आदर्श. हे साधं पुस्तक नाही आहे ग्रामगीता. हात जोडून प्रार्थना प्रत्येकाने घरी ठेवा. तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात, वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्याचे. जो माणूस कधी शाळेत गेला नाही, फक्त 2रा वर्ग शिकला, पण तो माणूस सांगून राहिला वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला, तैसेची शिक्षण देणे अगत्याचे. हे किती महत्वाचं आहे. आज जोडून प्रार्थना. बरं, तुकडोजी बाबा तर 2च वर्ग शिकले, गाडगे बाबा एकही वर्ग नाही शिकले. एकही वर्ग गाडगे बाबा शाळेत नाही गेले. जे गाडगे बाबा कधी शाळेतच गेले नाही, त्या गाडगे बाबाचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. काहून का? त्या गाडगे बाबांना सांगितलं, हातावर भाकरी खा, वेळ पडली तर घरातले भांडे विका, पण ह्या लेकरांना शाळा शिकवा. कारण शिकवा मुलांना शाळा आणि शिक्षण हा 3रा डोळा.
हे जगा लागा ना आम्हाला. साधे नव्हते गाडगे बाबा. जे गाडगे बाबा कधी शाळेत गेले नाही ते गाडगे बाबा सांगतात मावशी, एक वाक्य मला गाडगे बाबाचं खूप आवडतात. ते गाडगे बाबा म्हणतात, ज्या घरात बाईला देवाचं आणि माणसाले दारूचं व्यसन आहे ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचं म्हणजे अंधश्रद्धेचं. ज्या घरात बाईला देवाचं आणि माणसाले दारूचं व्यसन आहे ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. साधे नव्हते संत. ज्या गाडगे बाबांना बाबासाहेबांनी गुरु मानलं ते गाडगे बाबा साधे असन काय? गाडगे बाबाचं जेव्हा मुंबईला बांद्र्याला कीर्तन झालं तर गाडगे बाबाच्या कीर्तनात बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसायचे. आणि बाबासाहेब आल्यानंतर गाडगे बाबा लोकांना विचारायचे, माय बाप हो तुम्ही देव पाहिला काय रे? कीर्तनातून गाडगे बाबा विचारायचे लोकले, माय बाप हो तुम्ही देव पाहिला काय रे? लोक म्हणायचे नाही जी. मग तुम्हाला देव पाहायचा काय? लोक म्हणायचे हो. मग खुर्चीवर बसलेल्या सुटाबुटात बसणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांकडे गाडगे बाबा बोट दाखवायचे आणि म्हणायचे, ते पहा देव. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ते आहेत तुमचे देव, ते करतील तुमचं कल्याण. अरे जे गाडगे बाबा कधी शाळेत गेले नाही त्या गाडगे बाबाला समजलं बाबासाहेब आपले देव आहेत. आपण तर शिकलो सवरलो मावशी, अजूनही आम्हाला समजून दे राहिलं बाबासाहेब कोण आहे. बाई भीमा माझा देवाहुनी बारी देव, बाई भीमा माझा देवाहुनी बारी देव. मग कहाले मी देव तुझ्याच नाव, मग कहाले मी देव तुझ्याच नाव. टाळ्या वाजून दे याच्या नावानं. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणून समजणारे पोरं बाबासाहेब कोण आहे? कोण आहेत बाबासाहेब? हा शाबास. कोण आहे? देव. म्हणून हात जोडून प्रार्थना, बाबासाहेबांचे विचार डोक्यात घ्या रे. साधे नाही आहेत बाबासाहेब. हे महापुरुष का समजून सांगायला नाही येत म्हणून. म्हणून आमचे भुजंगडे साहेब म्हणे, महाराज टेन्शन नका घेऊ, आमच्या हिंगोलीच्या लोकांना सवय आहे म्हणे 8:30 वाजल्याशिवाय घराच्या बाहेरच निघत नाही. सिरियल्स तसे आहे ना म्हणे उतर. 1-2 सिरियल पाहिजेच म्हणे, तारक मेहता का उलटा चष्मा. पण त्या सिरियल पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक कार्यक्रमाला येईन म्हणे. पण मस्त गाव आहे तुमचं हिंगोली. आता मागच्या वर्षी माझ्या हिंगोलीतच कार्यक्रम झाला पाहिजे साहेब. हिंगोली जिल्ह्यातल्या लहानशा गावात माझा कार्यक्रम, आणि कार्यक्रमाले कमीत कमी 3,000 ते 3,500 लोक. लहानसं गाव हिंगोलीतलं, गावाचं नाव नाही सांगत, लाईव्ह चालू आहे की नाही. बहुजन संघटक काडी वाजून द्या त्याच्या नावानं. आज तर 2-3 कॅमेरा दिसून राहिले. आपले चालू आहे ना कुठेतरी. वा फार ते पाहायला लागते, महत्वाचं आहे. जोरदार ताडी वाजून द्या बहुजन संघटकाच्या नावानं. रोजचे कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. आणि हिंगोली जिल्ह्यातल्या लहानशा गावात माझा कार्यक्रम. ते गाव इतकं श्रीमंत का प्रत्येकाच्या घरासमोर एक 4 व्हीलर. खरेदीचे तर पैसे आहे सारे. लहानशा गावात माझा कार्यक्रम. गावाची लोकसंख्या कमीत कमी 4,500. 3-3,500 लोक त्या दिवशी कार्यक्रम आले. मी 1 तास कार्यक्रम केला मावशी, पण 1 तासात एकही माणूस हसेही नाही न बोलेही नाही. 3,000 लोक कार्यक्रम आले आणि त्या 1 तासात एकही माणूस हसेही नाही न बोलेही नाही. शेवटी या सगळ्याने म्हटलं आपला कार्यक्रम फेल गेला, आपण कार्यक्रम बंद करून देऊ पण घराकडे चाललं जाऊ. असं म्हणतोच तर एक 60 वर्षाचा म्हातारा समोर येऊन बसलो. मजाक नाही. मी जसं जसं कार्यक्रमात बोलायचो तो एकटाच माणूस हसायचा आणि एकटाच माणूस टाळी वाजवायचा. मजाक नाही. त्या एकट्या माणसाकडे पाहून मी 2 तास कार्यक्रम वाढवला. आणि जसा कार्यक्रम संपला स्टेजवरून खाली उतरलो, हार घेतला आणि त्या काकाच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या पाया लागलो. म्हटलं काका बरं झालं तुम्ही आले, तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम वाढवला. म्हटलं नाही तर कार्यक्रम तर कवाचा बंद केला असता. असं म्हणतोच तर आयोजक लोक धावतच आले. भले म्हणजे महाराज बैराय म्हणे तो. मी म्हटलं बैराय? तो जर बैराय तर मी बोलल्यावर हसत कोण होता? बरं हसत तर हसत होता, टाळी वाजवत होता. म्हणजे महाराज तो हसत कोण होता हे आम्हाला मालूम नाही.
पण तो टाळी कोण वाजवत होता हे मालूम आहे म्हणे. मी म्हटलं कोण? तो टाळी नव्हता वाजवत म्हणे, तो तंबाखू घोटेन चुना उडवे म्हणे. ह्या एकट्या माणसानं टाळी वाजवली. तुम्ही 2 तास कार्यक्रम केला. तुम्ही सगळे वाजवान तुम्ही इथे ऐकतो का? म्हणून कार्यक्रम कोणता आहे राव? त्या कार्यक्रमाने सर्वात महत्वाचा आहे प्रतिसाद. काय महत्वाचा आहे रे? प्रतिसाद. प्रसाद प्रतिसाद. याला चुलबुले आले का? काय नाव बेटा तुझं? हा मयूर. मयूर काय उडून राहिला तू? कोणत्या वर्गात आहे तू? 5वीत आहे. कोणत्या शाळेत? असं म्हणूनच बाईराव साहेब आहेत. काय नाव बेटा तुझं? मयूर. वा. आणि कोणत्या वर्गात? 5वी. इकडे आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांग बरं.